UK किंवा इतर परदेश आपण असं बातम्यांमध्ये पण ऐकत असतो कायम, की परदेशात स्त्रियांच्या बाबतीत सेफ्टी आणि असं खूप असतं, खूप सेफ आहेत. कुठलाही देश भारत सोडून असं कायम पोर्ट्रे केलं जातं, की महिलांसाठी कायम सेफ आहे. तर खरंच असं आहे का? काय वाटतं तुला? मला असं वाटतं आपण त्या एकदम प्रॉपर आयडियल डेफिनेशनकडे नाही जावं, की प्रत्येक म्हणजे कुठला पण देश किंवा लेट्स से UK खूपच सेफ आहे असं. कारण अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स कुठे पण होऊ शकतात. मी माझा एक्सपिरियन्स असा शेअर करेल, की मला लकीली मला असे कधीच अनसेफ फील नाही झालं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. मग इवन इफ की त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये कमी लोकं आहेत, पण मला असं कधीच अनसेफ वाटलं नाही. आय थिंक आय एम लकी इन दॅट वे. आणि महिलांचं म्हणाल तर ज्या एरियामध्ये मी इथे राहते, तो असा प्रॉपर लाईक एकदम म्हणजे अशी ब्रिटिश टाउन आहे. हां, एक ब्रिटिश टाउन आहे आणि ते टिपिकल ब्रिटिश टाउन आहे आणि एक प्रॉपर कंट्री साईड फील तुम्हाला मिळतो. आणि तिथे जरी रस्त्यावर मला अगेन चालताना अनलेस इट्स अ वीकेंड लोकं कमी दिसत असतील, तरी पण मला कधीच सेफ म्हणजे मला ऑलवेज सेफ फील झालं तिथे. आणि त्यामुळे मी ॲटलीस्ट त्या अनुभवानं तरी बोलेल, की महिलांसाठी इवन इफ मी एकटी आहे, माझा रोजचा रूट एकटीचा आहे, येणं-जाणं, माझी शॉपिंग एकटीची आहे किंवा जसं मी बोलले, की मी पार्कला वॉकला म्हणा किंवा रनला म्हणा एकटी जाणार, तेव्हा पण मला असं कधी अनसेफ फील नाही झालं. लोकं दिसतात, ती तुम्हाला हाय हॅलो करतात, त्यांची जातात, गुड मॉर्निंग बोलतात. सो असं कधीच बॅड वाईब्स नाही आलेत आणि मला सेफ वाटलं. सो त्यावरनं तरी मी म्हणेल, की ॲटलीस्ट महिलांसाठी मला तरी सेफ वाटतंय. पण त्यासोबतच UK गव्हर्नमेंटनी काही बेसिक रूल्स दिले आहेत, की एकदम एक्स्ट्रीम रात्र असली तर तुम्ही एकट्याने वॉकला जाऊ नका. तुम्हाला असं लक्षात आलं, की तुम्हाला कोणी फॉलो करतंय, तर लगेच तुम्ही अशी प्लेसवर जा. तुम्ही रस्ता म्हणजे तुम्ही बेसिकली पाथ चेंज करा. दुसऱ्या रस्त्यावर जा आणि मेक शुअर की खरंच तुम्हाला फॉलो करतंय कोणी आणि लगेच पब्लिक प्लेसला जा. तर आय थिंक ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या तर म्हणता येईल की महिलांसाठी सेफ आहे.